कमी प्रोडक्ट वापरून मेकअप कसा करायचा किंवा प्रत्येकाकडे सगळे प्रोडक्ट असतील मेकअपचे असं नसतं. मग कमीत कमी प्रोडक्टमध्ये बीबी क्रीम, कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, मस्करा आणि काजळ, फक्त ह्या 5 गोष्टी वापरून आजचा हा आपला मेकअप लुक तयार केलेला आहे मी. अगदी छान असा ग्लॅमरस दिसणारा, म्हणजे खूप जास्त मेकअप केलेला पण नाही आहे, पण चेहऱ्यावरती काहीतरी लावलेलं पण आहे. छान असं कव्हरेज पण आलेलं आहे. कुठे माझी स्किन अशी म्हणजे अनइवन पण दिसत नाही किंवा चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग पण दिसत नाही. छान माझा चेहरा असा ग्लो पण करत आहे. छान असं शायनी, जसं फाउंडेशन लावल्यानंतर ग्लो करते ना, तसं सुद्धा माझा चेहरा दिसत आहे. पण मी चेहऱ्यावरती फाउंडेशन लावलेलं नाही आहे किंवा मी खूप जास्त असा बेस किंवा मेकअप केलेला नाही. मग असा मेकअप तुम्ही सुद्धा करू शकता या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं असेल, कॉलेजमध्ये जायचं असेल, तुम्हाला शॉपिंगसाठी जायचं असेल किंवा सहजच तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि तुमच्याकडे भरपूर असा टाईम नाही आहे, अशा टाईममध्ये तुम्ही कमी टाईममध्ये हा मेकअप लुक नक्कीच क्रिएट करू शकता. सो जास्त टाईमपास न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर अगदी झटपट आणि खूप कमी प्रोडक्ट वापरून तयार होणारा हा मेकअप लूक तुम्ही बघू शकता मी कसा क्रिएट करत आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला कुठला पण मेकअप करायचा असू देत, स्किन केअर खूप महत्त्वाचं असतं. बघा, इथे मी छान असं लॅक्मेचं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे प्रायमर लावत आहे. आता आपल्याला उन्हाळ्यासाठी आपण मेकअप करत आहे, तर चेहऱ्यावरती खूप जास्त घाम येतो आणि घाम आल्याने जे पण आपण प्रोडक्ट चेहऱ्यावरती लावतो ते पुसलं जातं किंवा निघून जातं थोड्या टाईमनंतर. त्याच्यामुळे प्रायमर लावणं गरजेचं आहे, तुम्ही जरी कमीत कमी मेकअप करणार असला तरी. जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता. त्याच्यानंतर इथे मी पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतलेली आहे. याच्यातसुद्धा 3 शेड आहेत. तुमचा जो परफेक्ट शेड असेल ना, तोच तुम्हाला घ्यायचा आहे. खूप कमी क्वांटिटी घेतलेली आहे आणि त्याच्यातच मी सनस्क्रीम मिक्स केलेली आहे तेवढ्याच क्वांटिटीची. बघा, याचा SPF 50 आहे, म्हणजे आपलं स्किनची काळजीसुद्धा घेतली जाते उन्हापासून आणि आपला चेहरा हा खूप छान असा एकदम इवन छान असा ग्लो करणारासुद्धा दिसतो. अगदी इझिली ब्लेंड होते, जसं तुम्ही चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर किंवा एखादी क्रीम पसरून लावताना अगदी त्याच पद्धतीने. आणि तुम्ही चेहऱ्यामध्ये फरकसुद्धा बघू शकता. अगदी पहिल्यापेक्षा थोडासा चेहरा हा आपला इवन म्हणा किंवा थोडंसं पिगमेंटेशन असेल ते लाईट झालेलं दिसतं. आता काय होतं, हे थोडंसं लाईट असतं बीबी क्रीम जी असते ती. मग डोळ्यांच्या इथला भाग हा जो असतो ना, त्याला थोडंसं जास्त कव्हरेज लागतं किंवा ज्यांना डार्क सर्कलची वगैरे प्रॉब्लेम असते ना, तर थोडंसं इथं तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे, ज्याचं की थोडंसं कव्हरेज जास्त असतं. आणि बघा, आता पूर्ण आपला बेस रेडी झालेला आहे. त्याच्यावरती आपण कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहोत. कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे तुमचं पावडर फॉर्ममधलं लिटरली तुमचं जे फाउंडेशन असतं ना, तेच असतं. याचे जे मॉलिक्युल्स असतात किंवा जे त्याचं पावडरपेक्षा थोडंसं मोठे असतात, ज्याने की तुमचा जो बेस आहे ना, तो खूप छान सेट होतो आणि जरी घाम जरी आला ना, तरी तो पुसला जात नाही. त्याच्यामुळे फाउंडेशन इथं तुम्हाला लावायचं आहे, ना की लूज पावडर किंवा कुठल्याही प्रकारची बेकिंग पावडर. तर बघा, आता डोळ्यासाठी सुद्धा आपण जास्त काहीच करणार नाही आहे. सिंपल काजळ आणि मस्कारा. तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही मस्कारा लावू शकता, नसेल तर स्किप करू शकता. पण जेव्हा पण तुम्ही डोळ्यांना काजळ आणि मस्कारा लावता ना, तेव्हा जसं लिपस्टिक लावल्याने चेहऱ्यावरती एक खूप छान असा वेगळाच तुमचा इम्पॅक्ट पडतो, तसंच डोळ्यांचा इम्पॅक्ट आहे ना, जो तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती, तो तुमच्या काजळ आणि मस्कारामुळे होत असतो आणि तुमचा चेहरा हा एकदम आखीव रेखीव दिसायलासुद्धा मदत होते. बघा, खूप थोड्याशा प्रमाणात काजळ, म्हणजे खालच्या तर जो आपली वॉटरलाईन आहे ना डोळ्याची, त्याच्यावरती मी पूर्ण लावलेला आहे आणि वरच्या साईडला फक्त जे आउटर कॉर्नर आहेत ना, तिथे लावून थोडंसं हाताच्या साहाय्याने पुसलं आहे, जेणेकरून थोडेसे तुमचे डोळे स्मोकी असल्याचा सुद्धा भास होतो. आणि त्याच्यानंतर इथे मी मस्कारा लावलेला आहे. ब्लू हेव्हनचा मस्कारा मी इथे लावलेला आहे. फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर लावलेला आहे आणि जो काजळ आहे तो सुद्धा आपला ब्लू हेव्हनचा आहे. तर बघा, अगदी 2 मिनटात तुमचे डोळेसुद्धा तयार होतात खूप कमी टाईममध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक छान असा न्यूडिश, थोडासा जो पिंक न्यूड कलर असतो ना, म्हणजे एकदम पूर्ण असं गुलाबी पण नाही आणि न्यूड पण नाही, त्याच्यामधला जो थोडासा वॉर्म कलर असतो ना, तो उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतो. आणि तोसुद्धा तुम्हाला जास्त लावायचा आहे ना, नाही आहे. खूप कमी प्रमाणात लिपस्टिक तुम्हाला वापरायची आहे ओठांवरती, कारण की आपण मिनिमल म्हणजे कमीत कमी मेकअप लावत आहे. खूप जास्त चेहऱ्यावरती काय लावलं आहे असं पण आपल्याला नको आहे. तर बघा, इथे लिपस्टिक लावल्यानंतर अजून तुम्हाला चेहऱ्यामध्ये थोडासा असा वेगळा काहीतरी भास होत असेल किंवा एक छान तुमचा चेहरा दिसायला लागतो, तर तीच सेम लिपस्टिक आपण ब्लश म्हणून सुद्धा लावणार आहोत. जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती ब्लश लावता ना, तेव्हा खरंच तुमचा चेहरा खूप सुंदर दिसायला मदत होते.
तर आता हे लिक्विड लिपस्टिक आहे, त्याच्यामुळे ब्लश लावायची ते एक हॅक जे आहे ना, ते जे तुमचं तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावता ना, ते थोडंसं त्याच्यावरती तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. बघा, जसं जसं तुमचं ते लिपस्टिक आणि मॉइश्चरायझर छान ब्लेंड होत आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर ते खूप छान असा म्हणजे एक नॅचरल जो पिंक गाल असतात ना आपले, तसं लूक दिसत आहे. आता तरीसुद्धा आपले गाल थोडेसे जास्त पिंक दिसत आहेत आणि तुमचं जे लिपस्टिक किंवा ब्लश म्हणून तुम्ही लावलेलं आहे ना गालांवरती, ते जास्त टाईमसाठी किंवा जास्त काळासाठी तुमच्या गालावरती तसंच राहावं, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, परत तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची आहे आणि छान त्याच्यावरची अशी फक्त अशी दाबून लावायची आहे. खूप जास्त असं पसरवायचं नाही आहे. फक्त तिथल्या तिथेच छान असं दाबल्यासारखं करायचं आहे. डॅब-डॅब केल्यासारखं आणि तेवढ्याच एरियात तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची आहे. आणि बघा, अगदी 4-5 गोष्टी वापरून तुमचा हा मिनिमल मेकअप लूक तयार होतो खूप कमी प्रोडक्टमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक